विमर्शन रूपकथा चंद्रसेन व श्रीकर रूपकथा. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, उदारा कर्पूर गौरा, हिमालयाच्या कन्येच्या मनोरूपी सरोवरातील तू राजहंस आहेस. तुझे गुण अपार आहेत, कारण अगम्य आहेत, तरीही सर्वजण तुझे गुण वर्णन करीत असतात. तुझा आदी मध्य व अंत कळत नाही. तू सर्वाचा कारण व कर्ता आहेस. तू कोठे केव्हा प्रकट होशील हे ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही. हा शंकर सर्व जगाचे विश्रामस्थान आहे, पण तो भक्ताचे मन शुद्ध आहे असे पाहून तेथे राहतो. सूत सौनाकादिकांना या संबंधी एक कथा सांगत होता. ती कथा मी आता तुम्हा सांगतो. विमर्शन नृपकथा. किरात देशात पूर्वी विमर्शन नावाचा राजा होता. तो मोठा पराक्रमी होता. शत्रूचा त्याने पूर्ण पाडाव केला होता. तो हिंसक होता. तो नेहमी शिकार करीत असे, मद्य पिऊन धुंदीत असे. तो अति मांसाहार करीत असे. त्याने 4 वर्णाच्या स्त्रियांशी विवाह केले होते. तो निर्दय होता. अनेक प्रकारचे गैरवर्तन करणारा होता. पण एक गुण मात्र त्याच्या अंगी होता, तो म्हणजे शंकराची भक्ती. तो नित्य यथासांग यथाविधी शिवाचरण करी. त्याची एक पत्नी कुमुदत्वी ही गुणवती व चतुर होती. तिने एकदा पतीला विचारले, नाथ, मी प्रांजळपणे विचारते, तुम्ही शिवरात्रीचे व्रत करता, उपोषण करता, नृत्य करता, स्वतःच गीते गाता, शिवलीला मोठ्या आनंदाने वर्णन करता, पण तुमच्या हातून कितीतरी दोष घडतात, त्याचे काय? तेव्हा तो विमर्शन राजा तिला आपले पूर्वजन्मीचे वृत्त सांगू लागला. राजा म्हणाला, मी गेल्या जन्मी पंपा नावाच्या नगरीत एक कुत्रा होतो. योगायोगाने मी शिवरात्रीला म्हणजे माघ वद्य चतुर्दशीला शंकराच्या मंदिरासमोर गेलो. तेथे शिवपूजा चालली होती. ती पाहिली. तेथे राजाचे सेवक दाराशी उभे होते. त्यांनी मला काठीने मारले. तेव्हा मी पडालो. पडताना मला शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घडली. मी लोचटपणे पुन्हा तेथे आलो. आशा होती की मी काहीतरी खायला मिळेल. पुन्हा मला हाकलले. तेव्हा मी आणखी एक फेरी मारली. पुन्हा आपल्या मंदिरासमोर येऊन बसलो. तेव्हा सेवकाने चिडून मला बाण मारला. मला तो वर्मी लागला. माझे प्राण जाऊ लागले. मी शंकराच्या पिंडीकडे पाहता पाहताच प्राण सोडले. राणी, माझ्याकडून शिवरात्रीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले. ते मोठे पुण्य होते. त्यामुळे मला आता राजाचा जन्म व वैभव प्राप्त झाले. पण श्वानाचे गतजन्मीचे वाईट गुण अजून गेले नाहीत, म्हणून माझ्याकडून दोषपूर्ण कर्म घडते. राणी कुमुदती म्हणाली, जर तुम्हाला पूर्वजन्मीचे असे ज्ञान असेल तर मी गतजन्मी कोण होते ते सांगा. तेव्हा राजा म्हणाला, तू पूर्वजन्मी कपोती होतीस. तू एक मासाचा तुकडा तोंडात धरून उडत जात होतीस. तेव्हा एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. तू शिवमंदिराला 3 वेळा घिरट्या घातल्यास, पण ससाण्याने तुला गाठलेच. त्याने तुला मारले व तू मरून पडलीस. देवळा शिखरावरून शिवपिंडी समोरच अंगणात तू पडलीस. त्या पुण्यामुळे तुला हे वैभव मिळाले आहे. राणीचे कुतूहल जागृत झाले. ती म्हणाली, नाथ, तुम्हाला खूपच ज्ञान आहेत. भविष्यातील सुद्धा तुम्हाला कळत असेल, पण आपण पुढच्या जन्मी कोण होऊ सांगा बरे. राजा म्हणाला, हे मृगाशी गजगामिनी एक, तू विचारतेस म्हणूनच मी सांगतो. पुढील जन्मी मी सिंधू देशाचा राजा होईन. तू जया नावाची राजकन्या होऊन माझी पत्नी होशील. त्या पुढील जन्मात मी सौराष्ट्र देशात राजा होईन. तू कलिंग राजाची कन्या म्हणून जन्म घेशील व मला वरमाला घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात राजा होईन आणि मगध राजाची कन्या म्हणून तू जन्म घेशील व माझी पत्नी होशील. त्यानंतर 5व्या जन्मात मी अवंती नगरीत राजा होईन व तू दाशारह राजाची कन्या म्हणून जन्म घेऊन माझीच पत्नी होशील. राणी आश्चर्याने ऐकत होती. राजा ओघाने पुढे सांगू लागला, मी 6व्या जन्मात आनर्त देशाचा राजा होईन. ययातीची गुणवती वंशजा होशील. तुझा व माझा त्या जन्मातही विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईन व तू पद्य देशाची राजकन्या होशील. या जन्मातही आपण पती पत्नीच होऊ. तुझे नाव वसुमती असेल. मी मोठा पराक्रमी होईन. शंकराची मजवर कृपा असेल. मी शत्रूंना दंड करीन. मी धर्मशील होईन. शिव महिमा वाढवीन. शंकराचे नित्य भजन करीन. त्या जन्मात मी पुत्राला राज्य देईन आणि तप करण्यासाठी वनात जाईन. मी तेथे अगस्त्य ऋषींना शरण जाईन. शैव पंथाची दीक्षा घेईन. तुझ्यासह त्या जन्मी मी शिवलोकात आरूढ होईन. सौनाकाधिकांना म्हणाला. या प्रकारे तो राजा तेवढे जन्म घेऊन शिवभक्तीने परमपवित्र होऊन आपल्या पत्नीसह कैलासास गेला.
शिवभक्तीचा एवढा तर्कापलीकडील महिमा आहे, त्याचे वर्णन ब्रह्मदेवासही शक्य नाही आणि हिरण्यगर्भासही शक्य नाही. शिवगुणांची कीर्तन ऐकून ज्याचे मन हेलावत नाही, नेत्रातून अश्रुधारा गळत नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. त्याची विद्या, त्याचे कर्म, त्याचा धर्म सारे काही व्यर्थ. याविषयी मी एक कथा सांगतो, ती ऐका. चंद्रसेन नप व श्रीकर गोप यांची कथा. उज्जयिनी नावाच्या नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. महाकालेश्वर नावाचे जे ज्योतिर्लिंग आहे त्याची सेवा तो राजा नेहमी करीत असे. मणिभद्र नावाचा त्या राजाचा एक प्राणप्रिय मित्र होता. खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळणे हे पूर्व पुण्याचेच फळ असते. चतुर व चारित्र्य संपन्न मित्र असावा, सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा, भाविक व उदार शिष्य असावा, सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी, भक्तिमार्गी व भाग्यवान पुत्र असावा, व्युत्पन्न आणि सुरस व्याख्यान करणारा वक्ता असावा, दिव्य हिरा परीस सुडाळ मोती हे जसे उत्तम, तसाच ज्ञानी पिता आणि तोच गुरु असणे हे त्रिभुवनात अपूर्व भाग्य होय. चंद्रसेन राजाचे भाग्य या तोडीचे होते. मणिभद्रही तेवढ्याच योग्यतेचा होता. त्याने एक अजब मणी राजाला आणून दिला. तो सूर्यासारखा तेजस्वी होता. त्या मण्याचा विशेष गुण असा होता की कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श झाला की त्याचे 52 कशी सोने होत असे. त्याचे दर्शन होताच रोग बरे होत असत. त्या राष्ट्रात चोर तस्कर नव्हते, अवर्षण नव्हते, दुर्भिक्ष नव्हते, दारिद्र्य नव्हते. तो मणी कंठात धारण केल्यावर राजा इंद्रासारखा दिसे. त्याच्या रणांगणात जय जय होत असे. वैरी मित्र होत. आयुष्य व आरोग्य त्या मनामुळे मिळत असे. त्या राजाचे ऐश्वर्य खूप वाढले. तो शंकराचा भक्त होता. मोठा विवेकी आणि चतुर होता. तितकाच तो विरक्त, शांत व तपस्वी ज्ञानी होता. त्यामुळेच की काय, इतर अनेक राजांना त्याच्या जवळचा मणी हवासा वाटू लागला. ते त्याचा द्वेष करीत होते, त्याच्याशी स्पर्धा करीत होते. कोणी तर तो मणी दे म्हणून राजाला धमकी दिली. अर्थात राजा कोणालाच भिवून नव्हता. पुष्कळ राजे एकत्र आले. त्यांनी मोठे सैन्य जमविले व उज्जयिनी नगरीला वेढा घातला. दूत पाठविले, संदेश दिला, तुझ्या जवळचा मणी दे, नाहीतर युद्धाला तयार हो. राजाला वाटले, केवढा अनर्थ ओढवला हा. मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे हे संकटाला आमंत्रणच. भूषणच दूषण होऊन जाते. अतिशय सौंदर्य, अतिश्रीमंती आणि विद्वता, अतिप्रीती, अतिभोग, अति अलंकार, अति सद्गुण, अति झाले की त्यातून विघ्न उत्पन्न होते. चंद्रसेन विचार करू लागला, मी जर मणी देऊन टाकला तर त्यात माझा शास्त्रधर्म तो काय राहिला. पण दारूनं युद्ध करायलाही मन तयार होत नाही. आता महाकालेश्वराचंच शरण जावे. तो दिनाचा रक्षक, जगाचा उद्धार करणारा करुणासागर आहे. भक्ताचे रक्षण करणारे जणू वज्र कवचच आहे. तो भक्ताचा कैवारी आहे. हिमालयाची कन्या पार्वती हिचा तो प्राणवल्लभ असून त्रिपुरांतक आहे. तोच हे संकट निवारण करील. असा विचार करून राजाने सर्व चिंता सोडून महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा आरंभिली. बाहेर प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध सुरू केले. तोफांचा भडीमार नगर तटावरून शत्रुसेनेवर होऊ लागला. राजा मात्र शंकराच्या आराधनेत मग्न होता. बाहेर प्रखर युद्ध चालले होते. देवद्वारी रणवाद्ये वाजत होती. राजा मात्र मनापासून शिवपूजनात दंग होता. काही नागरिक राजाचे पूजाकर्म पाहायला जमले. त्याच्या निर्भयतेची चर्चा करू लागले. त्यात एका गुराखी स्त्रीचा एक 6 वर्षाचा मुलगा पाहायला आला होता. त्याने सर्व पूजा मनपूर्वक पाहिली आणि आईबरोबर घरी परत गेला. मुलाने केलेली शिवपूजा. घराशेजारीची एक मोकळी उजाड झोपडी होती. तो मुलगा तेथे गेला. शंकराच्या पिंडीसारखा एक पाषाण त्याने आणला. मातीची वेदिका तयार केली आणि आपल्या समजुतीप्रमाणे त्याने शिवपूजा सुरू केली. पाषाणाविषयी जवळ काही नव्हते. सर्व उपचारांसाठी त्या मुलाने दगडच वाहिले. धूप दीप नैवेद्य सर्व पाषाणाचेच. त्याला मंत्र ध्यान काय माहीत. ओले गवत आणि बिनवासाची फुलेही त्याने वाहिली. परिमळ द्रव्ये कुठली आणणार, मातीत घेऊन वाहिली. पुष्पांजली कसली, ओंजळीत मातीच घेतली आणि वाहिली. शंकराचे ध्यान केले ते कसे. डोळे मिटून स्वस्थ बसला आणि महाकालेश्वराची पिंडी मनासमोर आणली. दृढ ध्यान लागले. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. पण त्या हाका त्या मुलाला ऐकायलाही आल्या नाहीत. तेव्हा आई बाहेर आली व पाहू लागली तेव्हा मुलगा ओसाड जागी दगड मांडून बसलेला तिला दिसला. अरे बाळा, तू काय करीत आहेस, जेवायला चल घरात, तिने हाक मारून म्हटले. पण मुलगा काहीच बोलेना. तेव्हा आई रागावली. तिने पुढे जाऊन त्या मुलाची सर्व दगडाची मांडणी उधळून टाकली. चल उठ, जेवायला चल,
असे म्हणून तिने मुलाला हात धरून उठविले व ओढू लागली. तेव्हा मुलगा भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले तो शिवपूजा उद्ध्वस्त झालेली. त्याला फार वाईट वाटले. शिव शिव असा आक्रोश करून छाती पिटत तो मूर्छित पडला. पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा मी आता प्राण त्याग करीन असा ओरडू लागला. तेव्हा आई त्याला दोष देत परत गेली. आपले जेवण उरकून तृणाच्या आसनावर झोपून गेली. इकडे आपण केलेली पूजा उद्ध्वस्त झाली म्हणून तो मुलगा हे शंकरा, हे शंकरा, हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत बसला. त्यावेळी दयाळू उमारमण शंकराने अद्भुत चमत्कार केला. गवताची झोपडी होती, तेथे रत्नखचित शिवमंदिर दिसू लागले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. वर अनेक रत्नाचा कळस झळकू लागला. शिवलिंग तर चंद्रापेक्षाही तेजस्वी आणि मणिमय झाले. तो मुलगा डोळे उघडून पाहू लागला. तो सर्व राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली. सारे काही नवलच. तो पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. लगेच त्याचे मन लावून खऱ्या सामग्रीने पूजा केली. पुष्पांजली वाहिली. शिवाचे नाम मोठ्या मोठ्याने घेता तो नाचू लागला. शिव प्रसन्न झाला. बाळाला म्हणाला, बाळा तू वरदान माग, मी प्रसन्न झालो आहे. मुलगा म्हणाला, देवा माझ्या आईने तुझी पूजा उडवून दिली, तू तिचा अपराध क्षमा कर. तथास्तु. शंकर म्हणाला, मी तुझ्या दर्शनासाठी आईला आणतो, तिलाही दर्शन दे. असे म्हणून तो मुलगा आईकडे धावला. तो आपले घर रत्नखचित भव्य राजगृहासारखे झाले आहे आणि आपली आई दिव्य मंचकावर निजलेली आहे असे त्याला दिसले. ती सुंदर झाली होती. तिने अलंकार धारण केले होते. आई उठ ना, शंकर प्रसन्न झाले आहेत, तुला दर्शन घडेल, चल बाहेर बघ तरी केवढे भव्य सुंदर देऊळ देवानेच निर्माण केले आहे. आई उठली. मुलाला जवळ घेऊन ती बाहेर आली. देवालय पाहून ती चकित झाली. बाळाच्या नितांत भक्तीने आईला शिवदर्शन झाले. ती बाळाला कुरवाडू लागली. आपण पूजा भंग केली याची तिला वाईट वाटले. तिला घरी राहावे ना. राजा महाकालेश्वराच्या मंदिरात होता. तिथे जाऊन तिने राजाला सर्व चमत्कार कथन केला. राजा लगबगीने ते रत्नखचित मंदिर पाहण्यासाठी आला. त्याचे मागोमाग नागरिक आले. राजाने तर बाळाचे पायच धरले. लोकात वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सारेजण तिकडेच धावत सुटले. मुलांना शंकराचे दर्शन दिले. रत्नखचित देऊळ निर्माण केले. आईचे दारिद्र्य फिटले. जो तो कौतुक करू लागला. नगराबाहेर सुद्धा शत्रू सेनेत बातमी पसरली. आपले वैर बाजूस ठेवून शत्रू राजांनी दूत पाठविले. निरोप पाठविला, राजा तुझी व तुझ्या प्रजानांची शिवभक्ती अद्भुत आहे. आम्ही उगीच दुष्ट बुद्धी धरली. आता आमचे मन पालटले आहे. आम्ही त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घेण्यासाठी नगरात येत आहोत. प्रेमाने तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत. चंद्रसेन राजाला निरोप करताच त्याने प्रधानाला युद्ध थांबवायला सांगितले. सर्व राजांना पाचारण केले. त्यांना मिरवणुकीत तो नगरात घेऊन आला. अवंती म्हणजेच उज्जयिनी नगरीची सुंदर रचना पाहून राजे आश्चर्य करू लागले. शिवमंदिरापुढे येऊन त्या सर्व राजांनी मंदिराला प्रणाम केले. मुलासही वंदन केले. ते राजे म्हणू लागले, शंकर प्रसन्न झाला तर काहीही घडू शकेल. झोपडीचा राजवाडा होऊन जाईल. शत्रूचे मन पालटून ते मित्र होतील. सिद्धी घरी दासी होऊन जातील व न मागता कामना पूर्ती करतील. अंगणातले वृक्षच कल्पतरू होतील. मुकाम पंडित होईल. पांगडा वाऱ्याच्या वेगाने धावत जाईल. मूढ मनुष्य चतुर वक्ता होईल. रंक भिकारी मोठा भाग्यवान होईल. चिंतामणी रत्न सहजच हाती येईल. कीर्ती त्रिभुवनात पसरेल. राजेही पाया पडू लागतील. सहज खणावे तेथे खजिने सापडतील. वेदांचा अभ्यास न करताही वेदार्थ मनात प्रगटेल. हाती सर्व कौशल्य येतील. उमारमनाची कृपा झाली तर काही होणे अशक्य नाही. राजा त्या गवड्याच्या मुलाला म्हणाला, तू धन्य आहेस. नंदी ज्याचा वहन आहे तो शंकर तुझवर प्रसन्न झाला आहे. त्या दिवशी त्या शिवालयात फार मोठी यात्रा लोटली. त्यावेळी तेथे हनुमंत प्रकटला. तो वायुसूत रामचरणीचा भ्रमर, अंजनी कुमार, सीतेच्या मनाला आनंद देणारा, लंका दहन करणारा, मदन विजयी, द्रोणाचल उपटून नेणारा, लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा, अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करणारा मारुती, तो रुद्राचा अवतार तिथे प्रकट होता. सर्व लोक व राजे त्याला वंदन करू लागले. हनुमंताने गोप बाळाला जवळ घेतले व त्याला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्याने नास, मातृका, ध्यान इत्यादी सर्व शिकविले. प्रदोष व सोमवार व्रत शिकविले. मुलाच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला 14 विद्या अवगत झाल्या. 64 कलात अंगी आल्या. हातावरील आवळा जसा पूर्ण दिसतो तसे त्याला ज्ञान झाले. त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्व राजे जय जयकार करू लागले. देवानी गगनातून पुष्प वर्षाव केला. हनुमंताने मुलाला सांगितले, श्रीकरा तुला सर्व आनंदाची सुखाची प्राप्त होईल. तुझ्या कुळात तुझी 8वी पिढी जेव्हा येईल तेव्हा नंद नावाचा गोप जन्माला येईल. गोकुळात त्याचा पुत्र म्हणून विष्णू श्रीकृष्ण रूपाने मोठी अवतारी लीला करील. तो कंस, शिशुपाल याचा वध करील. पांडवांच्याकडून कौरवाचा नाश घडवून आणतील.
श्रीधराचे विष्णूचे अवतार युगायुगात वारंवार होतात. श्रीकरा तू धन्य आहेस असे सांगून व त्या मुलाला उपदेश करून हनुमान अंतर्धान पावला. सर्व राजे चकित होऊन पाहतच राहिले आणि नंतर श्रीकराच्या नावाने राजांनी प्रचंड जय जयकार केला. चंद्रसेनाने सर्व राजांना त्यानंतर वस्त्रे व भूषणे दिली. त्यांनी राजाचा प्रेमाने निरोप घेतला. चंद्रसेन व श्रीकर ह्या दोघांनी नित्य नियमाने सोमवार प्रदोष व्रताचे आचरण केले. शिवरात्रीचे व्रत केले. याचकांना तो राजा दाने देऊन तप्त करी. शिवलीला श्रवण करी. ते दोघे अंती शिवपदास पोहोचले. यानंतर फलश्रुती. हा अध्याय पठण केल्यास भक्ताला संतती संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होईल. ज्याचे मन शिवार्चन करण्यात मग्न असेल त्याला विघ्ने बाधणार नाहीत. शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे सूर्यच आहे. त्याच्या शब्दरूपी किरणांनी सज्जन्य मनरूपी कमले विकास पावतात. शिव आणि शिव हे चक्रवाक पक्षाचे युगल एकत्र येते. दुर्जन घुबडे लपून राहतात. शिवाची निंदा करणाऱ्यास शिवाच्या प्रभावाने नरकात जावे लागते. हरिनिंदकास त्याची निंदा करणे, हरिनिंदकास शंकर कुंभीपाक नरकात घालतो. हरिहरात भेद मानणे व त्याची निंदा करणे या पापाला यम महाभयंकर शिक्षा करतो. हे ब्रह्मानंदा सद्गुरुराया यतिवर्या कैलास पर्वतावर निवास करणाऱ्या मुडानी प्रिया श्री शंकरा, तू श्रीधर कवीला वरदान दिलेस. तुझी लीला तुझी वधवून घे. विस्तृत अशा स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात श्री शिवलीला रूपी अमृतमयी कथा आहे. ती सज्जनांना नेहमी श्रवण करायला मिळो. श्री साब सदा शिवा सवर्णमस्तू. अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि असाच पुढचा अध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.